अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे हे विजयी झाले आहेत। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना अधिकृतपणे विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द केले। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळालेले प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे। या संदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पोपट पिटेकर यांनी। पाहुयात। नमस्कार, मी पोपट पिटेकर, नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आमदार प्राजक्त तनपुरे सर, काय सांगाल, मोठा विजय तुमचा झालेला आहे? निश्चितपणे या जे चारही उमेदवार ज्यांनी अर्ज भरले होते त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करेल। सर्वांनी मनाची मोठेपणाची भूमिका घेतली आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे, त्यांचे मनापासून आभार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार। मला या निवडणुकीमध्ये उमेदवारी करण्याची संधी त्यांनी दिली, माझ्यावरती मोठा विश्वास टाकला आणि ही निवडणूक निश्चित जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील, नगर शहराचे आमदार संग्रामभाई असतील, माजी खासदार सुजय विखे यांनी देखील मोलाचं सहकार्य या सर्व प्रक्रियेमध्ये केलं, त्यांचे मनापासून। त्याचबरोबर महायुतीचे सर्वच आमदार, माजी आमदार, त्या तालुक्यातले प्रमुख नेते आणि सर्व नगराध्यक्ष असतील, नगरसेवक, सर्वांचा मनापासून आभार। खरं तर दिवसभर अनेक घडामोडी घडल्या। दत्ता पानसरे उमेदवारी मागे घेण्यास इच्छुक नव्हते, त्यानंतर मात्र माघारी घेतली त्यांनी आणि तुमच्या त्याबद्दल त्यांनी माघारी घेतल्याबद्दल त्यांचेही मनापासून खूप खूप आभार व्यक्त। खरं तर आता जयंत पाटलांना तुमच्या मामांना तुम्ही फोन वगैरे करणार आहे? मामांचाच मला फोन मी कायम सांगितलं आहे, माझ्या मनात साहेबांच्या बद्दल आणि माझ्या जुन्या पक्षातल्या सर्व सहकाऱ्यांबद्दल एक भावनिक नातं आहे, एक वेगळं आदराचं स्थान आहे। ते मला वाटत नाही ते कुठल्या विजयाने कुठल्या पराभवाने त्याला काही धक्का लागू शकेल, एवढी भावना साहेबांविषयी आदराची भावना ती कायम राहील। खरं तर मी कायम सांगितलं आहे, माझ्या मनात साहेबांच्या बद्दल आणि माझ्या जुन्या पक्षातल्या सर्व सहकाऱ्यांबद्दल एक भावनिक नातं आहे, एक वेगळं आदराचं स्थान आहे। ते मला वाटत नाही ते कुठल्या विजयाने कुठल्या पराभवाने त्याला काही धक्का लागू शकेल, एवढी भावना साहेबांविषयी आदराची भावना ती कायम राहील।